कब तेरा दर्शन होगा। जिनकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। परिणाम असा झाला, तो ते पाडस घेऊन कुट्यावर आला. कुट्यावर आल्याच्या नंतर त्याने ते पाडस कुट्यावर ठेवलं. पण निसर्गाचा नेम असा आहे, 10 वर्ष झालं की माणसाचं शरीर बदलतंय. प्रत्येक 10 वर्षाला माणसाचं शरीर बदलतंय. असेच दिवस दिवसामागून दिवस गेले. परिणाम त्याला वाटला, आता मी या मृत्यूलोक सोडून जाणार आहे. आणि त्याच्या अंतःकरणामध्ये वासना अशी निर्माण झाली, अशी वासना निर्माण झाली की आता या हरणीच्या आईचं जसं झालं तसंच या हरणीचं होईल की काय, अशी त्याच्या अंतःकरणामध्ये वासना निर्माण झाली. परिणाम असा झाला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तू घातला वासनेने. म्हणून कर्म शिल्लक राहिलं की जीवाला मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. वासना निर्माण झाली की जीवाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं. थोडं धावतं सांगतो. तिसरं कारण असं आहे, पाप पुण्य समान झालं की माणसाला मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं.